उदगीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबियांना आमदार संजय बनसोडे यांच्या मदतीने भरीव मदत देण्यात आली आहे. खरं म्हणजे एकूण कशा स्वरूपाची मदत असणार आहे आणि किती एकूण कुटुंबियांना मदत देण्यात आली? गेल्या 2 महिन्यापासून संबंध महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये आणि प्रचंड मोठी अतिवृष्टी त्या ठिकाणी झालेली होती आणि आपल्या उदगीर जळकोट माझ्या मतदारसंघातसुद्धा प्रचंड मोठ्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अतिवृष्टीनं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं आणि त्याबरोबरच मनुष्य हानीसुद्धा त्या ठिकाणी झाली, पशुधनाची सुद्धा हानी त्या ठिकाणी झाली आणि म्हणून राज्य शासनाच्या वतीनं मी स्वतः संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करून त्याला कशा पद्धतीनं मदत दिली पाहिजे, कशा पद्धतीने पंचनामे केले पाहिजे हे सूचना मी त्या ठिकाणी केलेली होती आणि राज्य शासनाच्या वतीनं प्रत्येक व्यक्तीला जे पुरात वाहून गेला त्याला आम्ही 4 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी त्याच्या घरी जाऊन आम्ही चेक देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी केलं. जे व्यक्ती त्यांचं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं, आता आपला काही आधार राहिला नाही आणि म्हणून निराश होऊन त्यांनी आत्महत्या केली. त्या शेतकरी कुटुंबाला सुद्धा आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वना केली, त्याला धीर देण्याचं काम केलं आणि 1 लाख रुपये त्याला शासनाच्या वतीनं मदतसुद्धा त्या ठिकाणी केली. आणि ज्या शेतकरी बांधवांचे सगळं आधार त्या पशुधनावरती असतो, मग गाय असेल, म्हैस असेल, म्हशीचं वासरू असेल, शेळी असेल, मेंढी असेल, कोंबड्या असतील, हे जे काही शेतीला पूरक जे काही घटक असतात ते सुद्धा मृत्युमुखी त्या ठिकाणी पडले होते आणि मग शासनाच्या वतीनं जे बैल असेल त्याला 37,500 रुपये आम्ही त्या ठिकाणी दिले, म्हैस असेल त्याला सुद्धा 37,500 रुपये आम्ही त्या ठिकाणी दिले आणि एकंदरीत तेवढी मदत त्यांना खूप कमी पडत होती आणि म्हणून आम्ही अभयजी भुतोडा फाउंडेशनच्या प्रमुखाला आम्ही विनंती केली आणि त्यांनीसुद्धा 60 लाख रुपये माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही प्रयत्न करून त्या ठिकाणी आणले आणि आज जेवढी मदत शासनाने केली तेवढीच मदत आपण अभयजी भुतोडा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि माझ्या शेतकऱ्यांची आणि माझ्या गोरगरीब जनतेची आज दिवाळी गोड त्या ठिकाणी होते, त्याचा आनंद मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज दिवाळीच्या तर मी सगळ्यांना शुभेच्छा दिल्यातच, पण आज माझ्या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती 4-4 लाख रुपये, 1-1 लाख रुपये आणि प्रचंड मोठी आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणून त्यांची दिवाळी गोड झाली म्हणजे माझी दिवाळी गोड झाली असं मी या ठिकाणी समजतो. राजकीय प्रश्न घेतो. काल सहकार मंत्र्यांनी नांदेडमध्ये कार्यकर्त्यांना सांगितले इलेक्शनमध्ये लढा, बँका खाली करू म्हणतात. ह्या वक्तव्यावर कसं बघता तुम्ही? नाही, ते कोण्या संदर्भात वक्तव्य केलं मला त्याची माहिती त्या ठिकाणी नाही, पण सरकारमधले एक ते मंत्री आहेत, एक कर्तृत्ववान मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि मग सरकार म्हणून शेतकरी अडचणीत आला असताना माझ्या शेतकरी बांधवाला मदत करण्याकरता बँका खाली करू असा त्यांचा शब्द असेल असं मला वाटतं. कार्यकर्त्यांना संदेश देता येते निवडणुकीत ताकदीने उतरा, बँका खाली करू म्हणतात. नाही, शेतकऱ्याला उद्देशून ते बोलले असावेत. मी काय त्यांचं वाक्य त्या ठिकाणी मी ऐकलेलं नाही, पण शेतकऱ्याला उद्देशून त्या ठिकाणी बोलले असावेत कारण एक जाणकार ते नेतृत्व आहे, सहकार चळवळीतलं एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांच्याकडून असं वक्तव्य होईल असं मला एक आमदार म्हणून, त्यांचा सहकारी म्हणून असं मला खात्रीनं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. संदीप भोसले, सामटे न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.